नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की अमेरिकेमध्ये तुम्हाला तुमची सगळी कामं करावी लागतात. पण एक काम आहे जे तुम्हाला कधीच करावं लागत नाही अँड दॅट इज पाणी भरायचं काम. येस, अमेरिकेमध्ये 24/7 घरामध्ये पाणी असतं आणि ही एकमेव गोष्ट अशी आहे जी मला खूप चांगली वाटते. म्हणजे आता कसं आहे ना, भारतामध्ये बघा आपल्याला पिण्याचं पाणी भरून ठेवावं लागतं किंवा आपल्याकडे ना घरांच्या वरती टाक्या असतात. आपण त्याच्यामध्ये मोटर लावतो, वरती पाणी चढवतो किंवा कुठे हौद वगैरे असेल तर आपण हौदात पाणी साठवतो. आणि म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरची आहे. तिथे तर उन्हाळ्यामध्ये पाण्याची इतकी हालत खराब असायची की खूप जपून जपून पाणी वापरावं लागायचं. पण अमेरिकेमध्ये मात्र ह्याच्या उलटं आहे. 24/7 पाणी असतं आणि पाणी कधीच जात नाही. गेलं तर रेअरली एखाद्या वेळेस काही काम निघालं आहे, काहीतरी प्रॉब्लेम आला आहे म्हणून एखाद्या वेळेस पाणी जाऊ शकतं. पण पाणी 24/7 तुम्हाला तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतं आणि ते सुद्धा नळ एका बाजूला फिरवला की गरम पाणी येतं आणि एका बाजूला फिरवलं की गार पाणी येतं. दॅट इज अनादर कन्व्हिनियन्स. त्याशिवाय इथे इलेक्ट्रिसिटी, लाईट जात नाही. आता लाईट जाण्याचं प्रमाण बिलकुलच नाही आहे, नाहीच. म्हणजे मी आता एवढ्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहिले, पण टेक्सासमध्ये मला हा अनुभव आला आहे. कारण की टेक्सासमध्ये ना चक्रीवादळ खूप येतात, ज्याला आपण टोर्नेडो म्हणतो. आणि मागच्याच वर्षी टोर्नेडो आला होता आणि इथे जे मोठे मोठे पॉवर लाईन होते ते सगळे असे उखडून पडले होते. तर ऑफकोर्स त्या केसमध्ये लाईट गेली होती. पण अशा एक्स्ट्रीम केसेसमध्येच लाईट जाते, त्याशिवाय लाईट जात नाही. तर लाईट आणि पाणी 24/7 तुम्हाला मिळतं विदाऊट एनी डिस्टर्बन्स.